बंड्या आणि अमित ज्याला कूपर संबोधलं जातं. अमित कूपर, अमित पवार आणि बंड्या. तर मॅच सुरू ठेवायचा आहे. खूप धमाकेदार मॅच होणार आहे. खूप महत्त्वाचा मॅच असणार आहे. या स्पर्धेतला आजचा एक महत्त्वाचा महासंग्राम जर आपल्याला बघायचा आहे तर या मॅचमध्ये आपण बाळू 11च्या आणि अवनी 11च्या माध्यमातून एका चांगल्या महत्त्वाच्या अतिशय धमाकेदार सामन्याचा आपण आस्वाद घेणार आहोत. तेजस गोलंदाजी मार्कवर असणार आहे. वैयक्तिक पहिलं संघाकडून देखील पहिलं अवनी 11 जयगडच्या माध्यमातून आपण नील नाईट लवेल रोहन शिंदे यांच्याकडून पारितोषिक आहे. बंड्या मोरेने जर लगातार 3 षटकार मारले तर 3000चं पारितोषिक आहे. म्हणजे एक षटकार 1000 रुपयाच्या किमतीचा असणार आहे. बंड्या मोरेसाठी पारितोषिक असणार आहे. सोबत अमित पवार आहे. सामन्याला सुरुवात करायची, वेळ दवडायची नाही. एक महामुकाबला या स्पर्धेतला आपण बघणार आहोत. रत्नागिरी जयगडचा संघ आणि गुहागरचा बाळू 11 संघ. बंड्या मोरे ज्याच्यासाठी पारितोषिक आलंय तो बंड्या मोरे या ठिकाणी आपण बघतोय. अप्रतिम असा सामना आपण बघणार आहोत. बंड्या अमित या ठिकाणी फलंदाजीसाठी असणार आहे. तेजस आपल्या गोलंदाजी मार्कवर आहे. 48 चेंडूंचा एक महामुकाबला, एक महान पर्वणी, एक मोठी पर्वणी आपण या ठिकाणी बघणार आहोत. कालभैरव स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन बघतोय. डावखुरा फलंदाज बंड्या ऑन स्ट्राईक, अमित नॉन स्ट्राईक वरती आहे आणि तेजस डावाला सुरुवात होतीये. राईट टर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू आहे, दिशाहीन गोलंदाजी. डाव्या एष्टीच्या खूपच बाहेर जाणार आहे चेंडू आहे. नोचा कॉल येतो. पहिल्या चेंडूवरती फ्रीट असणार आहेत. उघडा डोळे पहा नीट. पहिला चेंडू फ्रीट साठी येतोय अमित, ज्याला कूपर म्हटलं जातं. कूपर यानी सबसे ऊपर. पहिला चेंडू आहे. मला वाटतं मोठी पर्वणी असणार आहे अमितसाठी. पहिला चेंडू फ्रीटचा आपण या स्पर्धेमध्ये फार कमी वेळा पाहतो. पहिल्यांदाच या पद्धतीने होतं. मॅच खूप महत्त्वाचा आहे. कदाचित प्रेशरचा मॅच असल्यामुळे असं काहीतरी घडताना दिसतंय. पहिला चेंडू नोचा कॉल आहे. अतिरिक्त दाबाली. एकही चेंडू न टाकता 2 दबाव होत आहेत आणि मॅच मधला पहिला चेंडू फ्रीट. प्रहार करण्याचा प्रयत्न होता. चांगलं कलेक्शन नव्हतं. एक चांगली संधी होती. उजव्या स्टीच्या थोडासा बाहेरून जाणारा चेंडू होता. स्लॉट मधला चेंडू होता. गती थोडीशी कमी होती. चेंडू थोडा उसळला दिला होता. अमित एक चांगला गॅदर पटका करू शकला असता, पण चांगलं गॅदरिंग होत नाहीये. 2 धावा मात्र तुम्ही रोखू शकत नाहीयेत. एका चेंडूचा खेळ सुरू झालाय आणि एक चेंडू टाकून एकूण 4 धावा होत आहेत. 4 धावांनी चांगली सुरुवात होते. बाळू 11 च्या माध्यमातून आपण बघतोय अवनी 11 जयगडचा संघ गोलंदाजी करतोय. या षटकातला पुढचा चेंडू आहे. अतिशय सुरेख प्रहार. गुडलंड स्पॉटवरचा चेंडू होता. लेग ब्रेक होण्याचा प्रयत्न होता. फ्रंटफुटला आला होता. चेंडूवरती प्रहार केला आणि चेंडूला दाडला लांगांच्या वरून 6 धावांसाठी. अमित कूपर क्यों कहती है सबसे ऊपर यासाठीचा अमितचा आधीचा जो चेंडू होता, आधीचा चेंडू खूप महत्त्वाचा चेंडू होता. आधीचा फ्रीटचा चेंडू होता. संधी सोडली होती, पण पुढच्या चेंडूवरती लक्ष ठेवलं. चेंडूवरती प्रहार केला. याही चेंडूला बॅटची एज येऊन चेंडू तडम्यान पट्ट्यामध्ये ही स्लोअर डिलिव्हरी होती. छोटा चेंडू होता. थोडीशी गती कमी आहे चेंडूला. चेंडूला ऑफ ब्रेक देण्याचा प्रयत्न होता. बॅटची निसटती एज घेऊन चेंडू तडम्यान पट्ट्यामध्ये. 1 धाव पूर्ण होते. 11 धावा होत आहेत. बंड्या मोरे स्ट्राईक वरती होतोय. त्या ज्या बंड्या मोरेसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक लाभले गेले. लगातार 3 षटकार गेले तर बंड्या मोरेला 1000 रुपयाचं पारितोषिक. हा सुरेख चेंडू आहे. गुडलंड स्पॉटवरचा चेंडू आहे. उजव्या स्टीच्या जवळून जाणारा चेंडू आहे. यावेळेला गतीही कमी आहे. चेंडूची उसळीही कमी आहे. कारण आधीच्या 2 चेंडूचा विचार करायला गेला तर चेंडूला उसळी जास्त होती. बरोबर फ्रंटफुटला थोडासा आला होता आणि फ्रंटफुटवरून चेंडूला लॉंगॉनमध्ये टाकलं होतं. त्यानंतरचे जे 2 चेंडू आहेत ते चेंडू छान पद्धतीने टाकलेत. एकूण चेंडूंचा विचार करायला गेलो तर 4 चेंडू टाकून झालेत. धावसंख्येवरती नजर टाकली तर 12 वरती आपण या ठिकाणी पाहतोय. 12 धावा होत आहेत. अप्रतिम चेंडू आहे. अप्रतिम पटका. अप्रतिम झेलही होत आहे. चांगलं क्रिकेट बघतोय. अमित बाद होतोय.
तेजसला पहिलं यश मिळत आहे. बाळू 11ला पहिला धक्का, जयगड संघाला पहिलं यश. 11 वरती 12 वरती पहिला गडी बाद होतोय अमित पवारच्या रूपानं. बंडा मोरे अजून मैदानावरती असणार आहे. अतिशय सुरेख क्रिकेट बघायला मिळते. टायमिंग या शॉटवरती तितकंसं चांगलं नव्हतं, थोडीशी लेट डिलिव्हरी झाली. चेंडू पाहिजे तितका गॅदर झाला नाही आणि चेंडू सरळ लॉंग ऑन पट्ट्यामध्ये गेलाय. गडी बाद होतोय. पहिला धक्का मिळतोय अमित पवारच्या माध्यमातून. अमित पवार डकआउटमध्ये जाईल. नवीन येणारा नंबर 3 वरचा फलंदाज असेल. राजा फलंदाजीला येतोय. एक चांगला फलंदाज आहे बाळू 11च्या माध्यमातून. मगाच्या मॅचमध्ये राजानं चांगली फलंदाजी केली होती. राजा नंबर 3 वरती फलंदाजीला जाईल. 12 धावांवरती पहिला गडी बाद होतोय. एक चेंडू शिल्लक असणार आहे. 5 चेंडूचा खेळ बघितला तर पहिल्या चेंडूवरती नो बॉल आला होता, फ्री टी आला होता. या स्पर्धेतला पहिलाच आपण असा सामना पाहतोय. पहिल्याच चेंडूवरती फलंदाजाला फ्री हिट मिळाला होता. त्यानंतर दुसरा चेंडू 2 धावांसाठी गेला होता. तिसऱ्या चेंडूवरती अमितनं एक खणखणीत दणदणीत षटकार लगावला होता. त्यानंतर 2 चेंडू 1-1 धावासाठी आली आणि 5व्या चेंडूवरती तेजसनं पुन्हा कमबॅक करताना अमितला डकआउटचा रस्ता दाखवला. 12 धावांवरती खेळ सुरू आहे. एक गडी बाद झाल्या. अमित डकआउटमध्ये जाईल. नवीन फलंदाज राजा स्ट्राईकवरती राहील. बंड्या मोरे 1 धाव काढून स्ट्राईक एंडवरती आहे. तेजस कॉम्बॉक्स एंड कडून पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर. राईट टर्म ओव्हर द विकेट. हाही सुरेख फटका आहे. चांगलं टायमिंग आहे. लॉंग ऑफ वरती चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. षटक संपतंय. एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. एका षटकानंतर बाळू 11 आणि अवनी 11 जयगडचा सामना आपण पाहतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद बाळू 11 जाऊन पोहोचतोय 13 वरती. 13 धावा झाली आहेत. चांगली सुरुवात आहे पहिल्या षटकामध्ये. मात्र अमित सारखा चांगली सुरुवात या ठिकाणी होते, पण एक गडी देखील बाद केला जातोय. बंड्या मोरेच्या षटकारासाठी नील नाईट, रोहन शिंदे, लवेल यांच्याकडून लगातार 3 षटकारासाठी 3000चं पारितोषिक आहे. म्हणजेच बाळू 11 साठी या ठिकाणी पारितोषिक केले जाते. मग असा विचार करायला गेलो तर सुमित, सुदर्शन, नरेश यांचा संघ आपण बघतोय. म्हणजे नक्कीच हा महामुकाबला असणार आहे. यावेळेला चेंडू चांगला गॅदर होतोय. पारितोषिक आहे बंड्यासाठी. मात्र हुकमी दावेदार या ठिकाणी होतोय. या चेंडूवरती चांगलं शॉट सिलेक्शन होतं. फाईन लेग पट्ट्यामध्ये चेंडू जातोय 6 धावांसाठी. या वेळेला ना सुरत ना मुरत, फक्त संघाची जरूरत. 19 धावा होत आहे. सुदर्शन गोलंदाजी मार्कवरती आहे. दुसरा चेंडू आहे. लॉंग ऑन पट्ट्यामध्ये चेंडू जातोय. 1 धाव रोखू शकत नाहीये. एक चांगलं तंत्र आहे, चांगला विचार आहे. एका षटकारानंतर या ठिकाणी सेफ शॉट खेळला जातोय. 19 धावा, 20 धावा होत आहेत. चांगली सुरुवात आहे. पहिल्या षटकाच्या 13 धावानंतर दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती षटकारानं सुदर्शनचं स्वागत केलं गेलं होतं. बंडा मोरे ऑन स्ट्राईक, राजा ऑन फायर. कर्ण 7 धावांवरती खेळतो. 2 चेंडू खेळलेत राजानं, ज्यामध्ये फक्त 7 धावा आहेत. एक सिंगल डिलिव्हरी आहे आणि एक षटकार आहे. 7 धावा होत आहेत. सुदर्शन यावेळेला काय करतोय बघायचंय. एक चांगला फलंदाज आहे सुदर्शन. मगाशी अस्त्र ब्रह्मास्त्र सोडलं गेलं होतं सुदर्शन कडून. गोलंदाजीवरती आहे. अप्रतिम फटका आहे. क्षेत्ररक्षण देखील तितकंच सुरेख होत आहे. यावेळेला चेंडू मात्र अडवला जातोय. 2 धावा रोखू शकत नाहीये. पहिल्या षटकानंतर सुदर्शनच्या षटकाचा विचार केला तर खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. एक षटकार केला होता, त्यानंतर सिंगलची डिलिव्हरी आली होती, त्यानंतर 2 धावा येतात. 3 चेंडूमध्ये एकूण 9 धावा गॅदर केल्या जातात. धावसंख्येचा विचार करायला गेलो तर साहिल या ठिकाणी आमच्या सोबत आहेत. 22 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. याही वेळेला लोअर पुलटॉय चेंडू आहे. एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ मधून जाणारा चेंडू आहे. सिंगल डिलिव्हरी होतीये. 23 वरती जाऊन पोहोचेल. खास करून सुदर्शनच्या गोलंदाजीचा विचार करायला गेलो तर मगाशीच मी बोललो होतो की 6 षटकार आल्यानंतर 6 धावाने स्वागत केल्यानंतर पुढचे 3 चेंडू होते ते चांगल्या पद्धतीने डिलिव्हर केलेत. चांगलं तंत्र वापरलं गेलं होतं. एक षटकार खाल्ल्यानंतर गोलंदाजाच्या मनामध्ये जे सिलेक्शन किंवा जो बदल अपेक्षित असतो तो बदल पाहायला मिळतोय. या वेळेला चांगलं कमबॅक होत आहे. वेलकम बॅक
षटकाचा प्रयत्न होतोय का बघायचं आहे. गडी मात्र अजूनही बाद करता आलेले नाहीये, यश मिळालेलं नाहीये सुदर्शनला, पण षटकारानंतर कमबॅक करण्याचा चांगला प्रयत्न केलाय. कारण एका षटकारानंतर सिंगल डबल पुन्हा सिंगल, त्यानंतरचा डॉट चेंडू राईट आर्म अराउंड द विकेट. यावेळेला फुलटॉय चेंडू आहे, कदाचित आमिष दिला जाईल, मात्र धोका निर्माण होतोय. फुलटॉय चेंडू होता, फ्रंट फुटला आला होता, बरोबर चेंडूला धाडला गेला, प्रहार केला गेला, लॉंग ऑफच्या वरून चेंडू जातोय 6 धावांसाठी. सुदर्शनच्या या षटकामध्ये सुरुवात झाली षटकाराने, शेवटी झालं षटकाराने. 29 धावा झालेत, 29 धावा होत आहेत बाळू 11च्या माध्यमातून. 14-14.5ची सरासरी आपल्याला बाळू 11च्या माध्यमातून बघायला मिळाले. दुसऱ्या बाजूने विचार करायला गेलो तर सुदर्शनचा हाच जयगडचा संघ, आपण मगाशी चर्चा केली, 74 धावांची पारी केली होती. म्हणजेच एका बाजूनं बाळू 11 हा गुहागरचा एक दमदार संघ पाहिला, तर दुसऱ्या बाजूनं आज रत्नागिरी जयगडचा अवनी 11चा संघ पाहिला. तर नक्कीच येणारी दुसरी इनिंग ही खूप महत्वाची असणार आहे. पैसा वसूल मॅच या ठिकाणी असणार आहे, कारण अत्यंत दर्जेदार सामना आपण पाहतोय. बाळू 11 गुहागर आणि अवनी 11 जयगडच्या माध्यमातून काळभैरव स्पोर्ट्स आणि मित्र परिवार यांच्या वतीनं आयोजित भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा 2022 पर्व पहिलं या मोसमातली, या पंचकृषीतली शुभारंभाची मानाची भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. मॅच क्रमांक 5 आपण बघतोय. आजचा ग्रँड फिनालेचा दिवस आहे. बाळू 11 अवनी 11 जयगड चा मॅच पाहतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. निकेतन गोलंदाजीसाठी येतोय, तिसरं षटक घेऊन बंडा मोरे, ज्याच्यासाठी 3000चं पारितोषिक लागलंय, तो बंडा मोरे ऑन स्ट्राईक. पहिला चटका लांगांच्या वरून 6 धावांसाठी. चेंडू खाली प्रेक्षक येईपर्यंत चेंडू जातो प्लॉट मध्ये, आउट ऑफ द पार्क. बंडा मोरेसाठी 3000चं पारितोषिक आहे. नेल नाईट लवेल्स रोहन शिंदेच्या माध्यमातून बंड्याच्या सलग 3 षटकारांसाठी 3000चं पारितोषिक आहे. एटीएम ऑन असणार आहे, एटीएम मशीन मध्ये टाकलं गेलंय. यावेळेला बंडा मोरेच्या बॅटमधून दुसरा षटकार निघतो का पाहायचंय. षटकार येत नाहीये, चेंडूचं कलेक्शन चांगलं होतंय, एक धाव पूर्ण होते, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का बघायचंय. आणि यावेळेला नक्की काय होतंय, गरज नव्हती, चेंडू हातात देणं गरजेचं होता. ज्या ठिकाणी एकच धाव दिली असती त्या ठिकाणी 2 धावा जातात. याचाच अर्थ बंडा मोरेला पुन्हा स्ट्राईकवर ठेवलं जात आहे. अर्थात अमित बाद झाल्यानंतर बंडा मोरे डावाची सूत्र आपल्या हाती घेतोय. 37 धावांवरती बाळू 11चा संघ धावून पोहोचलाय. दुसरी इनिंग देखील खूप महत्वाची असणार आहे. येणारा प्रत्येक चेंडू मॅच मध्ये खूप महत्वाचा असणार आहे. निकेतन या ठिकाणी गोलंदाजी घेऊन आलाय, 2 चेंडू टाकून झालेत. अतिशय चांगला पटका आहे, चांगलं शॉट सिलेक्शन आहे. गुडलाईन स्पॉटचा चेंडू, चांगला चेंडू रीड केला जातोय, नजर ठेवली जाते, चेंडूला दिशा दिली जाते. इथे मात्र प्रयत्न होत नाहीये. इथे 2 धावा घेण्याचा प्रयत्न होता, मगाशी प्रयत्न नव्हता, गोलंदाजाच्या वरून चेंडू गेला होता, त्यामुळे अतिरिक्त धाव मिळाली होती. इथे प्रयत्न होत होता, पण गोलंदाजांनी चेंडू गॅदर केलाय. एकूण धावसंख्येचा विचार करायला गेलो, तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 38 धावा झाल्यात, म्हणजे 13ची सरासरी ऑलरेडी पूर्ण झाली. ही सरासरी किती पुढे नेता तुम्ही याच्यावरती एकूण सरासरी हे अवलंबून असेल. निकेतनचा पुढचा चेंडू आहे, कॉम्बॉक्स एंड कडून गोलंदाजी करेल, राईट आर्म वर द विकेट. चांगलं चेंडू आहे, चांगलं कलेक्शन होत नाहीये. फ्रंट फुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू जातोय कव्हर पॉइंट कव्हर मधून. अप्रतिम क्षेत्ररक्षण होत आहे. राजा चव्हाण विल बॅक टू द पॅव्हेलियन. गरज नव्हती, बंडा मोरे चांगला सेट होत होता. चुका ध्यान गया जान का म्हणतात. एक धाव सुस्थितीत आली असताना दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि राजा चव्हाण धावबाद होतोय. दुसरा धक्का मिळेल बाळू 11ला. अमित पाठोपाठ बाळू 11चा दुसरा फलंदाज राजा देखील डकआउट मध्ये जाईल. यानंतर येणारा फलंदाज असेल ज्याने मगाच्या डावामध्ये एक चांगली कामगिरी केली होती, तो नवीन फलंदाज संकेत. च्या संकेत मगाशी धुवाधार पारी केली होती, तो संकेत नंबर 4 वरती या ठिकाणी येतोय. बाळू 11 आपला अतिरिक्त मिस्टर एक्स्ट्रा जर आपल्याकडे असेल तर तो प्लीज आपण या ठिकाणी पाठवायचा आहे. संकेत या ठिकाणी येतोय. हिथून कसं संकेत असणार आहे बाळू 11 साठी, कारण समोर जयगडचा संघ आहे. दोन्ही बाजूने विचार करायला गेलो तर एखादं षटक चांगलं बाळू 11च्या माध्यमातून खेळलं जात आहे. पुढच्या षटकामध्ये बाळू 11चा एखादा गडी बाद होतोय. अमितचा विचार केला तर अमित षटकार टोकला,
अमित 3-4 चेंडू छान खेळला, अमित डकआउट मध्ये गेला. त्यानंतर राजा आला, राजाने छान खेळ चालू ठेवला होता, मध्येच बंड्या चांगली आतषबाजी करत होता. त्यानंतर राजा डकआउट मध्ये गेला. यानंतर संकेत येतोय आणि बंड्या अजून मैदानावरती सेट आहे. निकेतन मात्र या षटकातला पुढचा चेंडू घेऊन येईल. एक चांगलं बॅटल या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळतंय. पुन्हा राईटावर विकेट, ही चांगली डिलिव्हरी आहे. पुन्हा गोल्डन स्पॉटचा चेंडू आहे. हा चेंडू डावी एसटी आणि उजवी एसटीच्या बरोबर मधून टाकला जातोय. डिलिव्हरी यावेळेला थोडीशी स्लो होती. मगाचा विचार करायला गेलो तर मगाचा चेंडू आणि आताचा चेंडू यामधला गतीचा जर विचार करायला गेलो तर हा स्लोवर पण डिलिव्हरी होती. म्हणजे नक्कीच थोडासा चकवण्याचा प्रयत्न होता. डावखुरा फलंदाज आहे संकेत. एका बाजूने विचार करायला गेलो तर बंड्या देखील डावखुरा फलंदाज आहे. दोन्ही फलंदाज यावेळेला आपण डावखुरे फलंदाज बघतोय. म्हणजे गोलंदाजासाठी थोडीशी डोकेदुखी ठरणार आहे. निकेतनचं षटक पाहिलं तर चांगली सुरुवात षटकाराने झाली होती, पण त्यानंतर चांगली कमबॅक केली. स्कोरवरती देखील नजर टाकणं गरजेचं आहे. 40 धावा होत आहेत. 13ची सरासरी वाढवली जाणार का हा प्रश्न उपस्थित केला गेला होता. यावेळेला सरासरी वाढवण्याच्या नादामध्ये चेंडू पुन्हा हवेत. सुदर्शन चेंडू खाली येतोय, चूक करतोय, कॅच सोडला जातोय आणि यावेळेला नशीब साथ देत आहे. धावबाद होण्याची संधी देखील मिस होते. षटक भाग्य नेहमी मेहनत करणाऱ्यांना साथ देते असं म्हटलं जातं. बाळू 11च्या माध्यमातून आपण पाहतोय नशीब साथ देते. एका चेंडूवरती 2 वेळेला गडी बाद होता बसलाय. जीवनदान मिळते. एक संधी पुन्हा फलंदाजाला दिली जाते. षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटक संपतायत आणि धावा होत आहेत 43. म्हणजे 13च्या सरासरीने हा मॅच चालतोय. निकेतन शेवटचे 3 चेंडू खूप सुरेख टाकलेत. या षटकातील या इनिंग मधील शेवटचं षटक शिल्लक असणार आहे. बाळू 11 आणि अवनी 11 जयगडच्या माध्यमातून आपण मॅच पाहतोय. पुढील होणारा मॅच काळभैरव स्पोर्ट्स आणि त्रिमूर्ती लोटे कर्णधार. या इनिंगच्या समाप्तीनंतर आपण लगेच टॉस साठी यायचं आहे. निकेतनचं एक चांगले षटक, निकेतनच्या चांगल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पुन्हा एकदा मॅच कडे जातोय. पप्पन यावेळेला येतोय. आज पप्पन मगाच्या मॅच मध्ये शेवटचं षटक घेऊन आला होता. 6 बॉल 26चा मॅच चालला होता. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच नेला होता, पण पप्पननं शेवटी दमदार कामगिरी करून आपल्या संघाला कमबॅक करून दिली होती. तो पप्पन यावेळेला शेवटचं षटक घेऊन अतिशय सुरेख डिलिव्हरी आहे. शेवटचं षटक आहे. एक चांगल्या गोलंदाजीचा नजारा बघायला मिळतोय. बंड्या मोरेसाठी पारितोषिक लावलं गेलं 3 षटकांसाठी. 3 षटकारांसाठी 3000चं पारितोषिक आहे. ते षटकार जर आत्ता ठोठावले गेले तर बाळू 11च्या पत्त्यावरती पडणार आहेत. पप्पन काय करतोय बघायचंय. षटकाराचा प्रयत्न होताना दिसत नाहीये. चेंडू थोडीशी आउट ऑफ डिलिव्हरी होती. डाव्याष्टीच्या खूपच बाहेर जाणारा, उजव्याष्टीच्या खूप बाहेर जाणारा चेंडू होता. लेंथ बरोबर पकडली जाते, कारण बंड्या मोरेला जाळ्यात अडकवण्याची संधी या ठिकाणी घेतली जाते. बंड्या मोरे चतुर फलंदाज आहे. चेंडूला बरोबर डीप बॅकवर्ड आणि डीप कव्हर पॉइंटच्या मधून काढलं जात आहे. 46 आहे. 3 धावा निघतायत. चांगली फलंदाजी होते. पप्पन एका बाजूने प्रतिकार करणार आहे, पप्पन एका बाजूने संघर्ष करणार आहे. चांगली धावसंख्या आहे. खरं म्हणजे मगाच्या षटकामध्ये निकेतनच्या षटकामध्ये एक मोठी कामगिरी करता आली असती, पण निकेतनने एक षटकारानंतर कमबॅक केला आणि धावसंख्येला खीळ बसवण्याचं काम केलं होतं. शाही वेळेला चांगला चेंडू आहे. लोअर पुल टॉस चेंडू आहे. ब्लॉक मध्ये जाणारा चेंडू आहे. थोडा फ्रंट फुटला आला असता तर नक्की चेंडू फुल टॉस मध्ये कन्वर्ट करता आला असता. बंड्या मोरेला नॉन स्ट्राईक एंड वरती ठेवलं जात आहे. संकेत मोठी पटकी खेळी खेळण्याचा प्रयत्न करतोय. पप्पन मात्र त्याला झुंजवण्याचा प्रयत्न करतोय, कारण एकूण 3ऱ्या षटकाच्या समाप्तीकडे जाताना जी धावसंख्या होती त्या धावगतीची जी गती आहे ती गती थांबवण्याचं काम पप्पन करतोय. पुन्हा राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेला चेंडू चांगला कॅलेक्ट येतोय. हवे चेंडू आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि यावेळेला अप्रतिम झेल पकडला जातोय. पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडू सुटला होता, दुसऱ्या प्रयत्नामध्ये चेंडू हातामध्ये राहतोय. मगाशी भाग्य होतं, मगाशी साथ दिली होती नशिबानं ती बाळू 11च्या फलंदाजांना, कारण झेल तुटला होता, धावपती वाचला होता. याही वेळेला झेल सुटला होता, पण दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल पुन्हा कलेक्ट केला गेला. 3ऱ्या वेळेला
ज्या गतीनं गडी बाद होत आहेत त्या गतीनं आपण मगाशी चर्चा केली होती की बंड्या मैदानावरती आहे. अमित गेल्यानंतर राजा सेट झाला होता. सेट होता होता राजा मैदानाच्या बाहेर गेला होता. राजानंतर संकेत सेट होणार होता. थोडा वेळ गेला. संकेत 2-3 फटके करून पुन्हा संकेत बाहेर जातोय. ज्या वेळेला फलंदाजीला येणारा फलंदाज असेल 48 धावा झाल्यात. नवीन फलंदाज विनायक या ठिकाणी येतोय. पहिल्या दिवशी अतिशय सुरेख कामगिरी केली होती विनायकनं. विनायक या ठिकाणी फलंदाजीला येतोय. दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू प्लीज 12वा खेळाडू असेल तर कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. लॉक रोल मध्ये जाणारा चेंडू आहे. अलॉंग द करपेट खेळण्याचा प्रयत्न आहे. लॉंग ऑन वरती चेंडू येतोय. नक्कीच दोन दबाव होत्या. थ्रो मात्र खराब होतोय. तो थोडा आधी गेला असता तर धावबाद होण्याची संधी होती. 50 दबाव होत आहे तर 50 पूर्ण होतीये. 50 मध्ये जातोय संघ. बाळू 11चा संघ 50 वरती जातोय. पपनचं शेवटचं चेंडू शिल्लक असणार आहे. 50 धावा पूर्ण होत आहेत आणि या 50 नंतर या शेवटच्या चेंडू अतिशय सुरेख गुडलेन स्पॉटचा चेंडू आहे. हा मोठा फटका करण्याचा प्रयत्न होता पण चेंडू गॅदर करता आला नाही. चेंडू कलेक्ट करता आला नाही. चेंडू रीड करता आला नाही कारण शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा इरादा होता. टायमिंग संपतंय. षटक संपतंय. पहिली इनिंग संपते. अवधूत सकपाळ देखील या ठिकाणी येत आहेत. अवधूत सकपाळ आपण टॉससाठी यायचंय. 50 धावा पूर्ण होत आहेत. 51 धावांचं टार्गेट असणार आहे ते अवनी 11 जयगड संघाला. अवधूत सकपाळ आपण टॉससाठी यायचंय. काळभैरव स्पोर्ट्स आणि त्रिमूर्ती लोटे संघाचा कर्णधार प्लीज आपण लगेच नाणेफेकीसाठी या. 50 धावांचं टार्गेट पूर्ण असणार आहे. त्रिमूर्तीचा कर्णधार या ठिकाणी आलेला आहे. काळभैरव त्रिमूर्ती लोटेचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. काळभैरव स्पोर्ट्स कर्णधार आपण टॉससाठी यायचंय. 50 धावा पूर्ण झाल्यात. 51 धावांचा पटला करायचा आहे. बाळू 11 आणि अवनी 11 जयगडचा मॅच आपण बघणार आहोत. 24 चेंडू 51 धावांचा पाठला करायचा. एक महामुकाबला आपला बघणार आहे. काय घडतंय काय बिघडतंय हे ऐकण्यासाठी मी पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती निमंत्रित करतोय प्रशांतजी आदवडे यांना. ओव्हर टू प्रशांतजी. शुक्रिया विक्रांत. सभी दर्शकों का और खिलाड़ी का स्वागत है. आप देख रहे हैं कालभैरव चषक 2022. 51 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. कालभैरव स्पोर्ट बनाम त्रिमूर्ति लोटे, ये बहुत ही क्रूशियल मुकाबला है. त्रिमूर्ति लोटे टीम ने टॉस जीतकर पहले बार फील्डिंग करने का फैसला लिया है और बीच मैदान पर जो मुकाबला चल रहा है जिसमें आप देखें तो अवनी 11 जयगढ़ की टीम एक दावेदारी पेश करने वाली टीम है. तो बालू 11 के पास भी काबिलियत है. 51 का लक्ष्य रखा हुआ है अवनी जयगढ़ के सामने. त्रिमूर्ति लोटे वन द टॉस एंड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. जास्त वेळ घेऊ नका. यानंतर पालशेत संघ आणि बोऱ्या संघ रिपोर्टिंग करायचं आहे. पालशेत संघ आणि बोऱ्या संघ आपण रिपोर्टिंग करा प्लीज. काळभैरव स्पोर्ट प्रेझेंट काळभैरव चषक 2022 सीझन 1 पहिलं पर्व या ठिकाणी आपण पाहतोय. अत्यंत सुंदर असं आयोजन आशिष सकपाळ यांच्या माध्यमातून पराभूत झालेल्या संघासाठी सन्मान चिन्ह, त्याचबरोबर प्रत्येक सामन्याचं मॅन ऑफ द मॅच, 5000 रुपयाचे आर्थिक मदत नदीप मुल्ला यांच्या माध्यमातून आणि जे दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे 11000 रुपये काळभैरव स्पोर्ट आणि नदीम मुल्ला यांच्या माध्यमातून हे पारितोषिक कॅश स्वरूपाचं दिलं जाईल. आघाडी जोडी मैदानामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर लक्ष असेल यावेळेला नरेशवरती. क्षेत्ररक्षक सजून घ्या प्लीज.
बाळू इलेव्हनचा संघ नाही क्षेत्ररक्षक शोधून घ्यायचे. गणपती बाप्पा मोर याचा आवाज आपण या ठिकाणी निश्चितच ऐकलेला. निलेश टेरवकर आपण मैदानाच्या दिशेने यायचं. निलेश टेरवकर कोणाला सुटले हाव कोण खाऊन जाणारे भाव कुठेही जाऊ नका पाहत राहा मॅचचा दुसरा पडाव. 51 धावांचं आव्हान यावेळेला ठेवलं गेलेलं आहे. बाळू इलेव्हन संघानं प्रथम बॅटिंग करत असताना 50 धावा केल्यात. आता 51 धावांचा पाठलाग करण्याकरता सुमित आणि सुदर्शन ही जोडी. अत्यंत महत्त्वाचा सामना या संपूर्ण स्पर्धेतला. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी जाकीर प्रकाश चिबेली, द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी एमओडी साबंडे, अक्षय सकपाळ, साहिल सकपाळ. तृतीय क्रमांक ट्रॉफी सम्राट करिअर अकॅडमी, रोहित मतेसर दहिबली. सहभागी संघास सन्मान चिन्ह प्रथमेश बोबसकर, भारतीय युवा मोर्चा प्रमुख यांच्या वतीनं, त्याचबरोबर जयश्री शैक्षणिक भंडार अर्जुन क्रिएशनच्या वतीनं अर्थात अर्जुन कांबळे यांच्या वतीनं सन्मान चिन्ह आहे. सामन्याला सुरुवात करायची. अत्यंत महत्त्वाचा सामना मी एवढ्यासाठी म्हणतो कारण दोन्ही संघ फॉर्ममध्ये आहेत. दोन्ही संघांची कामगिरी अत्यंत दर्जेदार झालेली आहे. या मोसमामधील दोन्ही रत्नागिरी जिल्ह्यातले दमदार संघ, दावेदार संघ काळभैरव चषक 2022 वरती आपलं नाव करण्याकरता आतुरलेले संघ आहेत. एक मोठी इच्छा आकांक्षा ठेवून मैदानामध्ये उतरतोय तो बॅट्समन सुमित, सुदर्शन आणि सुमित ही जोडी मैदानामध्ये. मंगेश गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. सुरेख पटका ऑन साईडला लोंगांच्या दिशेने चेंडू खेळला. इथे मात्र लोंगांमध्ये क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने चेंडूवरती येतोय आणि खूप चांगला थ्रो. पहिल्या चेंडूवरती एक धाव प्राप्त करतोय तो फलंदाज सुमित. जिंकण्यासाठी 51 धावांचं आव्हान. सुदर्शन प्रभावित केले. पहिल्या मॅचमध्ये काय अफलातून बॅटिंग केले. तंत्र त्यानंतर फुटवर्क इंटेन खूप चांगला आहे. यावेळेला ऑन साईडला खेळला. अतिशय सुरेख पटका. स्क्वेअर लेगच्या डोक्यावर चेंडू जाईल सीमारेखा पार. षटकार, दर्जेदार षटकार सुदर्शनच्या बॅटमधनं. टप्पापर्यंत आतमध्ये येणारा चेंडू आणि किती लवकर यावेळेला पोझिशनमध्ये आला बॅट्समन. 7 नंबरचा जशी घातलेला बॅट्समन आपण मैदानामध्ये सुदर्शन पाहतोय. टॉपलकरती एकूण डाबा आहेत 7. देखणा फटका यावेळेला सुदर्शनच्या बॅटमधनं. छान चेंडू होता ऑफस्टंपच्या बाहेरचा. ऑन साईडला पुलचा फटका यावेळेला प्रयत्न केला जातोय. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. लेंथ खूप चांगली आहे. म्हणजे पहिला चेंडू आतमध्ये आला थोडासा इन कटर चेंडू होता. तो दुसरा चेंडू बघा ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर आणि सरळ राहणारा चेंडू होता. धावपलकावर धावा 7. आतापर्यंत बघितलं तर 3 चेंडूंचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती षटकार. अबे चेंडू उंच उडालेला झेल आहे. बघूया काय होतंय. लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. झेल पकडलाय. सुदर्शन यावेळेला ठरतोय फेल. लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाने पकडला उत्तम दर्जेदार झेल आणि महत्वाचा मासा गळायला लागतोय. सुदर्शनची विकेट. थोडं थांबणं गरजेचं होतं परंतु मंगेशला टॅकल करण्याच्या नादामध्ये यावेळेला एक मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद झाला. कौतुक करावं लागेल लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाचं ज्याने अप्रतिम झेल पकडलाय. सुंदर कामगिरी केले. शानदार या ठिकाणी क्षेत्ररक्षण केले. बुडत्याला काठीचा आधार म्हणतात तसंच या ठिकाणी गोलंदाजाला जर क्षेत्ररक्षणाचा आधार मिळाला परिणाम तुमच्या समोर असतो. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण झालंय.
डाव्या यष्टीवरचा चेंडू, पायावरचा चेंडू, अतिशय खराब चेंडू, खरपूस समाचार, चेंडू जरी सीमा पार, षटकार. नरेशच्या बॅटमधनं अतिशय उत्तम प्रकारचा फटका येतोय. दर्जेदार फलंदाजी, नेत्रदिग्धक फलंदाजी करणारा खेळाडू आहे. छोटा तीर वार करे गंभीर. लेग स्टंप के ऊपर गेंद थी, पैरों की तरफ गेंद थी और भरपूर फायदा उठाते हुए बल्लेबाज नरेश. अभी तक 132 मैन ऑफ द मैच ये खिलाड़ी मैदान के अंदर है. मैग्निफिसेंट बैटिंग बाय नरेश. रन संख्या फिलहाल देखिए तो कुल मिलाकर 13 रन. ओवर पहला प्रगति पर है. जीतने के लिए 51 रनों की जरूरत. मंगेश तैयार. अपील करते हुए अच्छी गेंद थी मंगेश की स्टंप के अंदर. ब्रॉकन में गेंदबाजी करना ये पसंद करते हैं. और देखिए स्ट्राइकर इन पर कोई खिलाड़ी नहीं है. विकेट कीपर स्क्वेली की तरफ आए थे, इसीलिए बल्लेबाज सुमित रन लेना चाहते थे, लेकिन नॉन स्ट्राइकर इनके बल्लेबाज ने मना किया है. तो इसी के साथ आखिरी गेंद पर सिंगल है. रन संख्या 14 रन. 4 ओवर का मैच है. 24 गेंदों में 51 रनों की जरूरत है. एक विकेट खोने के बाद अवनी 11 जयगढ़ टीम ने बहुत ही बेहतरीन स्टार्ट किया है. शानदार स्टार्ट. सुदर्शन का विकेट जरूर गिरा. अच्छा स्टोक ऑन साइड पर खेलते हुए मिड विकेट बॉडी लाइन की तरफ गेंद जा रही है. एक तरफ में खास करके आवश्यक है बाबले आमरे, जिनसे मैं प्रभावित तो बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते हैं, चाहे अंडर आर्म हो ओवर आर्म. उसके बाद में रत्नागिरी जिले का एक छोटे कद का खिलाड़ी मैदान के अंदर है, वो है नरेश. बहुत बेहतरीन बल्लेबाजी करते हैं ये खिलाड़ी. रन संख्या 15 रन. ओवर यहाँ अगर देखें तो दूसरा प्रगति पर है. राइट आर्म ओवर द विकेट. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. इस गेंद को खेल दिया लॉन्ग ऑफ की तरफ. खिलाड़ी बाउंड्री पर तैनात है. मंगेश ने गेंद को फील किया, लेकिन तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया. सिंगल के साथ स्कोर जा पहुंचा है. रन संख्या 16 रन. 1 विकेट के नुकसान पर. अमित पवार ने इससे पहले वाला जो मैच था, खास करके TWC डोमिनेटर्स के बीच जो मुकाबला था, उसमें बहुत ही बेहतरीन गेंदबाजी की थी. डोमिनेट किया था बल्लेबाजों को. विपक्षी टीम के बल्लेबाजों के ऊपर हावी होकर गेंदबाजी की थी बालू 11 के लिए अमित पवार ने. छोटी गेंद जबरदस्त है यहां शॉट, लेकिन खिलाड़ी मौजूद है. फाइन लेग पर खिलाड़ी मौजूद है. बल्लेबाज नरेश की पारी समाप्त. अमित पवार ने किया पलटवार. शानदार गेंदबाजी का मुजाहरा. इस वक्त अगर देखें तो दूसरे विकेट का पतन होता हुआ. रन संख्या 16 रन. 2 विकेट के नुकसान पर अवनी 11 जयगढ़. कालभैरव चषक 2022 क्रिकेटचा महासंग्राम आपण या ठिकाणी पाहतो. त्याचबरोबर या स्पर्धेच्या नंतर आपण आणखीन एक मोठी स्पर्धा पाहणार आहोत. समीर तावडे आणि त्यांचे सर्व सहकारी 14 ते 18 या कालावधीमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक 33,000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक 22,000 रुपये, त्यानंतर 11,000 रुपयाचे पारितोषिक आहे. 14 ते 18 अशा प्रकारे एकूण 4 पारितोषिक या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहणार आहोत. आणि समीर तावडे आणि त्यांचे सहकारी दुसरं पर्व घेऊन याच मैदानावरती येणार आहेत. संपर्कासाठी समीर तावडे यांना आपण संपर्क साधू शकता. अधिक माहितीसाठी समीर तावडे. तर मैदानामध्ये जो खेळ सुरू आहे तिथे जर बघितलं तर निश्चितच उर्वरित चेंडूचा विचार केला तर चेंडू शिल्लक आहेत एकूण 15-35 धावांची आवश्यकता. स्ट्रायकर इनला बॅट्समन सज्ज असेल खेळण्यासाठी. तेजस. अतिशय सुंदर चेंडू. टप्पा पडल्यानंतर अतिशय वेगानं यावेळेला यष्टीरक्षक हातामध्ये जातोय आणि ही ताकद आहे. लेग ब्रेक, त्यानंतर ऑफ ब्रेक आपण बघितलं तर अतिशय वेगवान चेंडू. ब्रॉकरमध्ये चेंडू. खूप वैविध्य असलेली गोलंदाज करत असताना कूपर. यावेळेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. खराब क्षेत्ररक्षण होत आहे. झेल सुटलाय. पकड़ो कैच जीतो मैच. कैचेस विन द मैचेस. फिलहाल अगर देखें तो बहुत अच्छी गेंद थी.
एक बार फिर ब्रॉकल में गेंदबाजी की थी, हेलीकॉप्टर उड़ाना चाहते थे बल्लेबाज और गेंद को खेलना चाहते थे लॉन्ग ऑन के ऊपर से, लेकिन लॉन्ग ऑन पर खराब फील्डिंग हुई है। रन संख्या 17 रन आपके पास अभी भी देखिए तो जीतने के लिए 51 रनों का लक्ष्य है। इस गेंद को लॉन्ग ऑन की तरफ खेलते हुए खिलाड़ी बाउंड्री पर तैनात है, कोई गलती नहीं है। सुमित को जाना पड़ेगा वापस। बीच मैदान पर छक्के चौकों की बौछार, मिला विकेट, आया पलटवार और अमित पवार ने एक बार फिर कहा रंग भरने के लिए हम है तैयार। इस मैच में शानदार गेंदबाजी का प्रदर्शन अमित पवार द्वारा। 12 गेंदों का खेल है, 34 रनों की जरूरत है। बालू 11 और अवनी 11 के बीच जो मुकाबला चल रहा है ना, जिसमें खास करके ये ओवर बहुत महत्वपूर्ण था। ये ओवर बहुत बढ़िया तरीके से गेंदबाजी करते हुए केवल 3 रन खर्च गए और बॉलिंग एनालिसिस देखे 1 ओवर 3 रन और 2 शिकार। आपने किए 2 शिकार और अमित पवार आपकी मेहनत नहीं जाएगी बेकार। एक्सेलेंट बॉलिंग। ओवर बहुत ही क्रुशियल इस वक्त होगा, तीसरा ओवर, 12 गेंदे 34 वाला मैच। कालभैरव स्पोर्ट और त्रिमूर्ति लोटे के बीच और एक कड़ा संघर्ष, कड़ा मुकाबला। और टॉस की बात करें तो टॉस त्रिमूर्ति लोटे टीम ने जीता। तीसरा ओवर लेके गेंदबाजी करने के लिए गेंदबाज आ रहे हैं। स्वस्तिक को मौका मिला है। दिनेश टेरोकर प्रमुख अंपायर के तौर पर काम कर रहे हैं। प्रसिद्ध डॉक्टर सागरजी दिंडे यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे। त्याचबरोबर सम्राट करियर अकॅडमी अर्थात दहिवलीचे सुपुत्र आहेत रोहित मते सर यांचं देखील शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे। आणि तृतीय क्रमांकाचे ट्रॉफीचे स्पॉन्सर या ठिकाणी दाखल होत आहेत। मी त्यांना विनंती करेन सर आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती दाखल व्हा। व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे। सागर दिंडे आणि त्याचबरोबर सम्राट करियर अकॅडमीचे रोहित मते सर या दोनों मान्यवरांना विनंती है अपन व्यासपीठावरती आश्वस्त व्हायचं है। फिलहाल अगर देखिए तो रन संख्या कुल मिलाकर 18 रन और आपके पास अभी भी देखिए तो 11 गेंदे शेष है। 33 रनों की जरूरत है। दबाव बिल्कुल इस वक्त बढ़ता हुआ बल्लेबाजों के ऊपर। ऑन साइड पर लॉन्ग ऑन, मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद है, स्क्वायर लेग है, फाइन लेग है। ऑफ साइड पर थर्ड मैन पॉइंट कवर, एक लॉन्ग अप पर खिलाड़ी मौजूद। ओ अच्छी गेंद ऑफ स्टंप के बाहर, वाइड यॉर्कर डालते हुए। परेशानी ये है आज बल्लेबाजों के लिए, खास करके आप अवनी 11 जयगढ़ की बात करें तो जो पहला मुकाबला हुआ था उसमें सुदर्शन और नरेश ने बहुत अच्छी क्रिकेट खेली थी। अब ये दोनों का विकेट गिरने के बाद एक नए हीरो की तलाश अवनी 11 जयगढ़ के लिए। फंटास्टिक बॉलिंग बाय द ऑल द बॉलर्स। डॉक्टर सागर दिंडे त्याचबरोबर मती सरांचे या ठिकाणी आगमन होते। वाईट बॉलचा इशारा पंचांकडून झाला आहे आणि यावेळेला क्या मिस्टर एस्टन धावसंख्या वाढते। सम्राट करियर अकॅडमीचे रोहित मते सर यांचं या ठिकाणी आगमन झाले। तृतीय क्रमांकाचं जी ट्रॉफी आहे त्याचे स्पॉन्सर त्याचबरोबर डॉक्टर सागर दिंडे यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे। काळभैरव चषकामध्ये काळभैरव चषकाचे शिल्पकार आशिषजी सकपाळ यांच्या वतीनं सर आम्ही आपलं सहर्ष स्वागत करत आहोत। वेलकम। और द अनदर ब्यूटीफुल डिलीवरी, बढ़िया गेंद, टिप्पा खाने के बाद उछाली थी भी ऑनसर पर खेलना चाहते हैं। बीच मैदान पर रनों के लिए संघर्ष जारी है। बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज। रन संख्या अब 19 ओवर यहाँ चल रहा है। तीसरा, 3 गेंदे अभी भी शेष है इस ओवर की। इस गेंद को उड़ाया आसमान की तरफ, स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर जाती भी डॉक्टर सागर दिंडे और रोहित मते सर, इनका क्या स्वागत हुआ है इस खूबसूरत और शानदार छक्के के साथ। जबरदस्त स्ट्रोक खेलते हुए बल्लेबाज, और जिसकी जरूरत है क्योंकि ये जो मैच है लग रहा था कि एक बार फिर सिकंजा कस लिया है बालू 11 ने। उसी वक्त मिडल और लेग पर गेंद थी, जबरदस्त स्ट्रोक खेला गया बल्लेबाज अनिकेत द्वारा। मैच में थोड़ी सी जान डालते हुए 8 गेंदे 24 रनों की जरूरत। 8 गेंदों का खेल से 26 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। अगर फासला है तो हौसले की जरूरत है। टप्पा खाने के बाद उछाल गेंद इस पगबंटी की तरफ जाती भी
थर्ड मैन पर बंटी तैनात है, दूसरे के लिए वापस आना चाहते, दूसरे के लिए वापस आ रहे हैं। 2 रन मुकम्मल की है दोनों बल्लेबाजों ने। 7 गेंदों का खेल जैसे जीतने के लिए 22 रनों की जरूरत है, 24 रनों की जरूरत है, सॉरी। तो 7 गेंदों का खेल जैसे 24 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। सामने कांच का बंगला है, मैं पत्थर कैसे मारूं। सामने गेंदबाज स्वस्तिक है, मैं छक्का कैसे मारूं। अगर ये सोचते रहेंगे तो बात नहीं बनेगी। इस वक्त बड़े शॉट की मांग हो रही है। ऑन साइड पर कड़क शॉट। सामने कांच का बंगला है, मैं पत्थर कैसे मारूं। सामने स्वस्तिक है, मैं छक्का कैसे मारूं। सोचने से बात नहीं होगी। इंटेन अच्छा था, कमजोर गेंद थी, दमदार स्ट्रोक, गेंद स्क्वायर लेग बाउंड्री रन के बाद 6 रन। अब जाकर आपके पास 6 गेंदें शेष है और 18 रनों की जरूरत, और जिसकी जरूरत थी। देखिए 6 गेंदें 26 वाला मैच भी कमाल का हुआ। शानदार स्ट्रोक खेला गया, बहुत ही बेहतरीन खेल मैदान के अंदर होता हुआ, और यही देखने के लिए दर्शक आते हैं। हर दिन आता है, हर दिन जाता है, मैदान में वही हो जो सबका दिल चाहता है। दोबारा स्वागत है सम्राट करियर एकेडमी, रोहित मते सर और डॉक्टर सागर जी दिंडे। काल भैरव चषक 2022 की कहानी बहुत इंटरेस्टिंग है। ये आज के दिन का सबसे बेहतरीन मुकाबला मैदान के अंदर आप देख रहे हैं। बालू 11 और अवनी 11 जयगढ़ के बीच। जयगढ़ की टीम यहाँ चेस कर रही है, पीछा कर रही है 51 रनों का। Now remaining 6 deliveries and need 18 run to win this match. जयगढ़ की टीम बहुत अच्छी टीम है। दूसरी तरफ से बालू 11 की टीम ये कह रहे हैं कि हम उम्मीदवार नहीं, दावेदार हैं, चैंपियन बनना चाहते हैं, इसीलिए एक बार फिर मैदान के अंदर वो संघर्ष है। निर्णायक ओवर लेके गेंदबाजी करने के लिए गेंदबाज फिलहाल आ रहे हैं। तेजस और बल्लेबाज अनिकेत। अनिकेत के बल्ले से 2 छक्के, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी उन्होंने किए हैं। अब निर्णायक ओवर, मंगेश नाम बताइए। कल्पेश को मौका मिला है गेंदबाजी करने के लिए। 6 चेंडू 18 धावांची आवश्यकता। पराभव लागतो सर्वांच्या जिव्हारी, जिंकण्यासाठी धडपड सारी। काळभैरव चषक 2022 जिंकण्याची झाली तयारी, पाहूया कोण पडते कोणावर बारी। उर्वरित 6 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता। ऑन साइडला खेळायला फटका, इथे लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे। जरी इथे 2 धावा आल्या असतात तरी इथे त्या धावा अनिकेतने घेतल्या नसत्या। त्याचे कारण आहे त्याने 2 मोठे षटकार खेळले, 2 मोठे फटके खेळले, त्याचा आत्मविश्वास दोडावलाय। 5 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता। 5 गेंदों का खेल से 17 रनों की जरूरत है। आकाश में मुझे ज्यादा काले घने बादल दिखाई नहीं दे रहे, लेकिन बीच मैदान पर संकट के बादल जरूर मंडराते हुए। 17 तो खतरा है, 5 गेंदों में 17 चाहिए। इस वक्त सिंगल आएगा, सिंगल है। 4 गेंदों का खेल से और जीतने के लिए 16 रनों की जरूरत। बढ़िया गेंदबाजी का मुजाहिरा। प्रेम न हो तो सगे संबंधी बेकार है, पैसा ना हो तो पाकिट बेकार है, और चौका छक्का ना हो तो क्रिकेट बेकार है। बीच मैदान पर एक तरफ विकेट की तलाश है तो दूसरी तरफ से बड़े शॉट, मतलब छक्का चौका चाहिए। अब यहां से 4 गेंदें 16 रनों की जरूरत है। 17 पर खतरा था, लेकिन सही सोच के साथ फील्डिंग तो की थी, बढ़िया फील्डिंग का मुजाहिरा जरूर हुआ, थ्रो नहीं किया था। ओहो, सीधी गेंद स्पिन बॉलर के सर के ऊपर से बाउंड्री लाइन के बाहर। शानदार स्ट्रोक है ये, पक्का पक्का पक्का, और ये लगा शानदार छक्का। बल्लेबाज का इरादा है पक्का, गेंदबाज हक्का बक्का। व्हाट अ शॉट, जबरदस्त स्ट्रोक खेला गया। यहां अगर देखे, यहां रोहित मतेसर है, सागर जी दिंडे है, वहां कॉम्बॉक्स के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते भी। 3 गेंदों का खेल से और जीतने के लिए 10 रनों की जरूरत है। जबरदस्त खेल मैदान के अंदर बिल्कुल चलता हुआ। जीत के खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा खून चाहिए। ये आसमां भी आएगा जमीन पर, लेकिन इरादों में जीत की गूंज चाहिए। जबरदस्त मैच, कांटे की टक्कर, 3 गेंदों का खेल से और जीतने के लिए 9 रनों की जरूरत है। मैंने पहले ही कहा कि ये अवनी 11 जयगढ़ और बालू 11 ये उम्मीदवार नहीं, दावेदार है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। इस बार छोटी गेंद, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मौजूद। 3 गेंदों का खेल, 10 रनों की जरूरत, लेकिन गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग और चढ़ा है क्रिकेट का रंग। रंग में भंग होता हुआ विकेट गिरा है। विकेट गिरता हुआ 2 गेंदों का खेल से जीतने के लिए 10 रनों की जरूरत है। टप्पा खाने के बाद उछाल था,
जैसे कि लॉन्ग टेनिस में जो शॉट खेलते हैं ना, उसी तरह का ये शॉट था। 2 गेंदों का खेल, जैसे 10 रनों की जरूरत है। कुपर अपने बॉलर के साथ चर्चा कर रहे हैं, लेकिन मैदान के अंदर वो मैच ऑन है, मजा आएगा। मैदान के अंदर चल रहा है घमासान। हर पड़ाव को जीतने के लिए खिलाड़ी लगा रहे जी जान। टीवी रखे ऑन, गेम इज ऑन, गेम इज ऑन। 2 गेंदे 10 रनों की जरूरत है। और रोहित मतेसर उसके साथ सागर दिंडे आए हैं, और क्या रोचक मुकाबला चल रहा है मैदान के अंदर। बहुत ही जबरदस्त मुकाबला। आशीष सकपाल इस टूर्नामेंट के आयोजन करता, काल भैरव की तरफ से इस टूर्नामेंट का शानदार आयोजन। आज का ये आखिरी दिन है, मतलब ग्रैंड फिनाले का दिन है। क्रिकेट का खेल अगर जंगल है तो जंगल का शेर कौन है इसका पता आज ही चलने वाला है। लेकिन इस मुकाबले में सबसे बड़ा शेर कौन है, सबसे बेहतरीन खिलाड़ी कौन है, अंडर प्रेशर में सबसे अच्छा प्रदर्शन करने वाला खिलाड़ी कौन है, इसका भी आज ही पता चलने वाला है। कस्तूरी की पहचान उसके सुगंध से होती है, खिलाड़ी की पहचान उसके टैलेंट से होती है। लेकिन वो टैलेंट कब देखा जाता है? दबाव में देखा जाता है। इस दबाव की स्थिति में आप अच्छी गेंदबाजी करें तो एक बार फिर सब लोग प्रभावित हो जाएंगे और पलटवार कर सकते हैं। इस दबाव की स्थिति में दबाव को झेलते हुए आप अच्छी बल्लेबाजी करेंगे, आपको हीरो बनने का मौका है। और इससे बड़ा मज नहीं हो सकता, इससे बड़ा अवसर नहीं हो सकता है। मौका है और दस्तूर भी है। 2 गेंदे 10, ये गेंद सबसे बड़ी गेंद है। 21,000 वाली गेंद मैदान के अंदर आ रही है। 2 गेंदे 10, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। उड़ाया आसमान की तरफ, डीप मिड विकेट, बॉडीलर के बाहर। क्या बात है! खेल जिंदगी का हो या ताश का, अपना एक का तभी दिखाना जब सामने बादशाह हो। क्या कमाल का स्ट्रोक था! 1 गेंद और जीतने के लिए 4 रनों की जरूरत। पैसा वसूल और नाखून चबाने वाला मैच मैदान के अंदर हो रहा है। छोटी गेंद थी, बैकफुट चले गए, बल्ले के बीचों बीच खेलते हुए अच्छा स्ट्रोक खेला गया बल्लेबाज उज्ज्वल द्वारा। या खेळाडूचं नाव आहे उज्ज्वल। सामना समाप्त झाल्यानंतर सर्वच म्हणतील याचं भविष्य आहे उज्ज्वल। प्रगतीच्या दिशेनं, आपल्या विजयाच्या दिशेनं, आपल्या ध्येयाच्या दिशेनं जात असताना खेळलेला हा आकाशाला गवसणी घालणारा उत्तुंग षटकार सामन्यात चित्र बदलणार का? बघूया काय घडते मैदानामध्ये। 1 गेंद शेष है, 1 गेंद और जीतने के लिए 4 रनों की जरूरत है। कंपल्सरी चेस, या तो चौका या तो छक्का। 3 रन आएंगे तो कोई फायदा नहीं है। तो गेंदबाज पूरी तरह से हावी होकर गेंदबाजी करेंगे। ओ खराब गेंद, टिप ऑफ स्टंप के बाहर। 1 रन मुकम्मल किया तो अंपायर की तरफ से वो वाइड बॉल का इशारा। 1 गेंद 2 रनों की जरूरत है। इथे असलेल्या तमाम गुहागरकरांना, इथे असलेल्या तमाम चिपळूणकरांना, इथे असलेल्या संपूर्ण क्रीडा शौकीनांना मी विनंती करेन, हा सामना जर तुम्हाला आवडला असेल तर मनापासून एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या। अतिशय दर्जेदार मॅच, अतिशय दर्जेदार मॅच। टाळ्यांचा गजर होणं फार गरजेचं आहे। कंपल्सरी चेस आहे। 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता। मागे टपला यष्टीरक्षक, पुढे उभा गोलंदाज, आजूबाजूला उभे क्षेत्ररक्षक। उधळण्या तुझा डाव, ते तुला कधीच देणार नाही भाव। या साऱ्यांना चकवशील तरच तुला मिळेल धाव। ही 1-2 धावा ज्या आहेत ना, त्या घेण्याकरता तुम्हाला निश्चितच कौशल्याचा वापर करायला लागेल, चांगलं तंत्र असायला पाहिजे। 1 चेंडू 2 धावा, हिरो बनण्याची संधी दोघांना आहे। बॅट्समन आपण स्ट्राईक रेंजला पाहू शकता। यावेळेला बॅटिंग करत असताना अनिकेत, ज्यानं खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी धावा उभारल्या आहेत। उज्ज्वलनं षटकार ठोठावलाय। इथे गोलंदाजी मार्कवरती कल्पेश आहे। एक हीरो बनेगा, एक जीरो बनेगा, एक नायक बनेगा, एक खलनायक बनेगा, एक शेर बनेगा, एक ढेर बनेगा। लेकिन भगवान एक ऐसा डायरेक्टर जो विपरीत स्थिति में कठिन रोल एक बेस्ट एक्टर को देता है। वो बेस्ट एक्टर कौन है, वो बेस्ट हीरो कौन है, इसका पता तो चलने वाला है। अनिकेत या एक बार फिर कल्पेश। थर्ड पॉइंट काबा। अब एक खिलाड़ी क्या दायरे के अंदर लेके आए, बिल्कुल दायरे के अंदर लेके आए हैं। शानदार मैच, हमारी सांसें गले में अटकी हुई हैं। इस मुकाबले में कौन हीरो बनेगा? राइट आर्म ओवर द विकेट, और यह थ्रो जरूर किया गया था और बल्लेबाज आउट। अंपायर का क्या इशारा इस वक्त? क्या विकेट के बाहर या एक बार अंदर गेंद गिरी है? बाहर गिरी है। और कल्पेश को क्या हुआ कुछ समझ में नहीं आया, क्योंकि सतीश का हाथ इनका लगा था, पैर को लगा था, हाथ पैर को लगा, उसके बाद में गेंद डिलीवर हुई। तो अब 1 गेंद और 1 रन। टूर्नामेंट 1 नंबर का टूर्नामेंट है। 1 नंबर का यहां परफॉर्मेंस हो रहा है दोनों तरफ से। 1 गेंद 1 चाहिए। शानदार मैच।
अब जाकर नए बल्लेबाज आएंगे। नई कहानी मैदान के अंदर, गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग, रंग में भंग होता हुआ, और यहां बहुत खराब गेंदबाजी हो रही। अगर पीछे गेंद राजा नहीं रोकते तो एक बार और परेशानी हो सकती थी। और ये अंपायर का इशारा देखिए, अंपायर का इशारा फ्रीड का। काल भैरव चषक 2022 पिक्चर है सुपर हिट, अगली गेंद फ्री हिट दिए घुमा के खेलने का मौका मिलेगा या डिफेंसिव शॉट खेलेंगे, वो देखना बहुत जरूरी है। स्ट्राइकर इन पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए। चलेगा चलेगा, ये बल्लेबाजों के लिए चलेगा क्योंकि सिंगल लेना है आपको। और इसी के साथ यह मुकाबला, रोचक मुकाबला जो है अवनी 11 जयगढ़ ने जीत लिया है। दावेदारी पेश करने वाली जो टीम थी बालू 11 टूर्नामेंट से बाहर जाती हुई, प्रतियोगिता से बाहर जाती हुई। काल भैरव स्पोर्ट और जिस तरह से टूर्नामेंट के आयोजन करता आशीष जी, बहुत ही बेहतरीन और शानदार आयोजन इस पूरे टूर्नामेंट का है, जिसमें एक रोचक मुकाबला, दिलचस्प मुकाबला, पैसा वसूल मुकाबला समाप्त हुआ।